हॅलो. खरं म्हणजे MGMनी मला इथे बोलावलं, एवढी मोठी संधी दिली आणि तुमच्यासोबत बसण्याची संधी दिली, हे मोठं भाग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पहिलं इन्स्टिट्यूट आहे की ज्यांनी कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी पैसे दिलेले आहेत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, अपर्णाताई, आता किती कार्यक्रमाच्या निवेदनाचे तुम्हाला पैसे देणार आहे, त्यापेक्षा इथेच घेऊन टाक एकदाच, निवेदकाचे पैसे तरी वाचतील. आजचा माझा संवाद हा माझा संवाद नाही आहे, हे तुमचे प्रश्न आहेत. जे माझं नाव आहे त्या नावाला जागून मी कार्यक्रम करणार आहे. माझं नाव आहे प्रेषित आणि प्रेषितचा अर्थ आहे देवदूत. सो जे काही आलेलं आहे ते देवांपर्यंत पोहोचवणं एवढंच माझं काम आहे. सर, तुमच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, अनेकदा तुमचे लेख वाचले, तुमचे पॉडकास्ट बघितले आणि एका गोष्टीची जाणीव झाली. मी माझ्या बायकोलाही आज म्हणालो की मी बऱ्यापैकी सरांसारखा दिसायला लागलो. तर ती म्हणाली बरं आहे, म्हणजे काही दिवसांनंतर तू सुंदर दिसशील याच्यावर मला भरोसा बसला. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सर, मी पण एक पालक आहे, इथे बसलेले अनेक पालक आहेत. फक्त मगापासून वृषाली सारखी पालकांना म्हणत होती की पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा, आणि पालक अद्यापही पुढे यायला तयार नाहीत. मात्र या सगळ्या पालकांना आपले पाल्य पुढे यावेत असं फार वाटतं सर. सो हाच माझा पहिला प्रश्न आहे की या पालकांना पहिली सूचना काय करणार सर? ठीक आहे, जिथे बसले तिकडे राहा, रिलॅक्स मध्ये बस, पुढे असू दे पाठी असू दे. म्हणजे आपलं फिजिकल अंतर महत्वाचं आहे, भावनिक अंतर कमी करायचा प्रयत्न करू. पालक होण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा गुण कुठला असतो? मी नुसताच जन्माला घालणं मूल म्हणजे मी पालक होतो का? पालक होण्यासाठी ना सगळ्यात महत्वाचा गुण स्वतःच्या माणूसपणाची ओळख आहे. अच्छा. कारण मी जर स्वतःच्या माणूसपणाची ओळख करून घेतली नाही तरच मला दुसऱ्या माणसावरती संस्कार करता येतात. तर मला जर मी कोण हे माहिती नसेल तर मी दुसऱ्याला काय करणार? म्हणून मला माझ्या माणूसपणाची ओळख करून घ्यायची आहे अशी इच्छा आहे. कारण पालक झाल्यावरती त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये मला ती ओळख होणारच असते. फक्त मला जाणीव पाहिजे की माझं पालकत्व हे मला अधिक चांगलं बनवणार एक माध्यम आहे. कारण कसं आहे की पालकत्व हे अनुभव सिद्ध आहे ना, आणि जी गोष्ट आपण अनुभवातून शिकतो ती गोष्ट मुळातच परिपूर्ण कशी असेल? म्हणजे काय की ती परिपूर्ण नाही. ती गोष्ट मला ती शिकायची आहे आणि हे शिकताना मी स्वतःकडे आदर्श पालक म्हणून बघणार नाही. अच्छा, ओके. मी स्वतःकडे कसा बघेन की शिकताना शिकवणारा, शिकवताना शिकणारा आणि अधिक चांगला माणूस होण्याची ज्याला जाणीव आहे असे प्रयत्न करणारा मी आहे. आणि माझ्या मुलांच्या माध्यमातून, पालकत्वाच्या माध्यमातून मी माझ्याबद्दल शिकतो. या भूमिकेतला महत्वाचा भाग असा आहे की आपण पालकत्व मुलांसाठी मानतो, तेच पहिलं बदलूया. आणि पालकत्व माझ्या स्वतःसाठी आहे. मला अधिक चांगलं व्हायचंय मुलांच्या माध्यमातून. आणि म्हणजे मला मुलांच्याकडून शिकायचंय, फक्त शिकवायचं नाहीये. ह्याची जाणीव असणं म्हणजे चांगल्या पालकत्वाची सुरुवात. सर, हे तर पॅरेंट्ससाठीच झालं, पण आताची जी जनरेशन आहे त्याला झेनजी जनरेशन असं म्हणतात. आम्ही मिलेनियम वाले आपण स्पेअर. सो हे झेनजी जे आहे जनरेशन, हे जनरेशन ॲरोगंट आहे, हे जनरेशन रागीट आहे, हे जनरेशन जे आहे ते जणू काही या सगळ्यांचाच अधिपती मंगळ आहे अशा पद्धतीने जे वागत असत. आणि सगळ्या पालकांना असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी माझं ऐकतच नाही. सो
कमी कोण पडतं सर? पालक म्हणून मी कमी पडतो समजून घेण्या, की त्यांच्या बुद्धीचा आवाका खूप जास्त मोठा आहे, मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही? पहिल्यांदा आपण ना एक गोष्ट काय नमूद करूया की जगाच्या इतिहासामध्ये ज्येष्ठ पिढीनं कनिष्ठ पिढीबद्दल चांगलं लिहिल्याची म्हटल्याची उदाहरणं फार कमी आहेत. त्यामुळे ना सगळे ज्येष्ठ असतात ते सहसा आमचा काळ किती ग्रेट होता आणि आम्ही कसे होतो आणि हे कसे अशी तुलना करतात, तर ती तुलना आपण नको करूया. आणि आता तू म्हणालस ना की कोण कुठे कमी पडतं, तर आपण कमी पडणार आहोत ना. माझा मुद्दा तोच आहे की आपण कमी पडणार आहोत ह्याची जाणीव पालक आणि मुलं ह्याच्यापैकी कोणाला पाहिजे, तर ती पालकांना पाहिजे. कारण मग ज्येष्ठ कोण आहे, जो ज्येष्ठ आहे त्याला जास्त जाणीव नको का? हवी. म्हणून ती त्यांच्याकडे जास्त पाहिजे. तर मुळामध्ये काय होतं तुझ्या प्रश्नामध्ये बघा, आपण आपल्या एका अनुभवाचं खूप जास्त जनरलायझेशन करतो. ओके. म्हणजे मी जेवढी मुलं, माझा मुलगा इन्क्लुडेड, बघितलेली असतात ना त्याच्यावरती मला वाटतं पिढी आणि ते ग्लोबल जनरलायझेशन मी करतो. आजकालची पिढी, सॅम्पल साईज काय, आजकालची पिढी या निष्कर्षाचा सॅम्पल साईज काय, तो कधी कधी 2 किंवा 3 असतो. आता हा एक भाग झाला, म्हणून आपण जनरलायझेशन किंवा ओव्हर जनरलायझेशन टाळावं. आता आपण मुलांकडे येऊया की त्यांच्यामध्ये आधीच्या जनरेशन पेक्षा फरक काय काय. पहिला फरक असा आहे बाबा की मी जसा वाढलो, आपल्यातले अनेक आता ज्येष्ठ वयाने झालेली मंडळी जशी वाढली, तर त्याच्यामध्ये ना मी पेक्षा वीला महत्व जास्त होतं. वा. अशा काळामध्ये आपण वाढलो की जिथे ना आम्ही वॉज मोर इम्पॉर्टंट दॅन मी. साधी गोष्ट, घरामध्ये खूप साऱ्या गाड्या असायच्या, एकमेकाला जोडलेल्या असायच्या आणि त्याच्यावरती 3 गाड्यांवरती 5 मुलं झोपायची. म्हणजेच प्रायव्हेट स्पेस नावाची गोष्ट नव्हती, सगळी कॉमन स्पेस. बरं, मी आणि माझी आवड असं नव्हतं. घरातल्या सगळ्या मुलांना दिवाळीच्या वेळेला त्या घरामध्ये एक तागा पॅन्टीचा, एक तागा शर्टाचा, मग सगळे बँडवाले असं असायचं. मुद्दा काय, मी नव्हता, आम्ही होतो. घरामध्ये आंघोळीचा साबण सर्वांसाठी एकच असायचा. आता जेवढे सदस्य त्याच्या दुप्पट साबण असतात. म्हणजे हा जो वी ओरिएंटेड भाग आधीच्या पिढीमध्ये खूप जास्त होता आणि तुलनेने मी ओरिएंटेशन हे कमी होतं. म्हणजे जसं मी माझ्या जीवनातला पहिला स्वतंत्र निर्णय हा कधी घेतला, तर एमडीला सायकियाट्री करायचं हा म्हणजे एमबीबीएस पर्यंत मी कोणताही निर्णय माझा घेतला होता. आला होता तसं जात, जसं घटना घडत होत्या तसं जात होतो. पण आता तसं नाही. म्हणजेच मी लवकर जागा व्हावं. परवाच्या दिवशी काही दिवसापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. एक 9-10 महिन्याचं मूल होतं बरं का. आणि रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर दिली, आई बाबांनी मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि 8-9-10 महिन्याचं मूल, त्याला त्या मोबाईलवरती फोटो लावून दिले, तर ते मूल स्वतःचे फोटो असे सरकून बघत होतं मस्त. म्हणजे त्याला तो मी हे कळायला लागलं होतं. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हे जेन्झीवाले असतील ना, तर ते 3-4-5 वर्षाचे असताना मला हे आवडत नाही, मला डब्यात आज हे नको, आणि ते फक्त सांगत नाही, ते प्रूव्ह करतात, म्हणजे स्पष्टीकरण देतात की मला हे का आवडत नाही, अमुक ढमुक. आणि टीका करायची असली तरी स्पष्ट करतात. तर काय होतं, मी समजा मी वाला आहे आणि हा मी अशी परखड मतं
मांडतोय, मला तो अख्ख्या उईचा अपमान वाटत नाही. करेक्ट. मला तो अख्ख्या उईचा अपमान वाटतो. तो माझ्या एका बिहेवियर बद्दल बोलत असतो बरं का, आणि तो माझ्या अख्ख्या उईचा अपमान झाला की मी त्याचा मी असतो ना त्याचा मी करून टाकतो. आजकालची पिढी ही आपल्या सगळ्यांची गडबड आहे. पण मीचं प्रमाण वाढतंय हे खरं आहे. आता पुढचा मुद्दा बघा. पालक म्हणून आज आपण या मीत्वाचं संगोपनच करतो. आपण त्याला त्याच्या आवडीचं, त्याला किंवा तिला त्याच्या आवडीच देतो. पूर्वी त्या मुलीच्या गाड्या गेल्या, आता एका मुलासाठी एक बेडरूम आहे. मुंबईकडे 2.5 बेडरूमची घरं आली का, तर छोट असेल तर त्याला ती अर्धी खोली, जसं काही ते छोटच राहणार, अर्धी खोली मुलांसाठी. म्हणजे आम्ही त्याची एक्सक्लुझिव्हिटी जास्तीत जास्त लक्षात आणतो, त्याच्या आणून देतो, त्याचा बर्थडे साजरा करतो, त्याच्यासाठी अनेक गोष्टी आणतो. हा, हे मी वाईट करतो असं म्हणत नाही, पण आम्ही पालक म्हणून सुद्धा मीत्वाचं संगोपन करतोय. मग आम्ही शाळेमध्ये नंबर येणं, कोणत्या स्पर्धेत कोण कसा कसा, ते सगळं ग्रेडेशन आलं. शाळेमध्ये सुद्धा मी महत्वाचा, पहिल्या पाचात राहायला पाहिजे वगैरे वगैरे. त्या पहिल्या पाचाचे GDP वगैरे काय काय झाले, ते रेटिंग झालं, ते राहिलं, ते स्पिरिट आहे त्याचे. आता मग मी 8वी 10वीत जातो की नीट, JEE, ह्याच्यात तुझी रँक काय आली पाहिजे. बघा मी मीत्वाकडेच चाललोय. मग तिथे गेल्यावरती तुझी करिअर. मग मी इंजिनियर झालो, IT कंपनीत नोकरीला लागलो, आणि मग मी कुठला वर्कशॉप करतो माहितीये, तिकडे टीम बिल्डिंग. अरे आतापर्यंत सगळं मी झालं, नंतर डायरेक्ट मी. म्हणजे मग मीच्या संस्काराबरोबर वीचा संस्कार कमी करतो. घरात मूल 1-2 जास्तीत जास्त, त्याच्यामुळे मी कुठून आणायचे. पूर्वी घरात मुली होती भरपूर, वेगवेगळ्या वयोगटातले. मग आता आपण असा विचार करत नाही की मी जर माझ्या मुलाला ते वीचं फिलिंग द्यायचं असेल तर माझ्या आर्थिक सामाजिक स्तराच्या बाहेरचे माझ्या मुलाचे मित्र किती. विचार करा, आपल्या सामाजिक आर्थिक स्तराच्या बाहेर मित्र मैत्रिणीच नाहीत मुलांना, आणि आपण ते डिफेंड करतो. आपली लेवल त्याच्यावर आपण ते डिफेंड करतो. मी शाळेत असताना सर्वसाधारण शाळेमध्ये सर्व जाती धर्माची, सर्व आर्थिक स्तरातली मुलं एकत्र असायची. माझे मित्र वेगवेगळ्या स्तरामध्ये असायचे. आज तसं होत नाही बघा. सामाजिक अभिसरण नाही राहिलं मैत्रीमध्ये. मग तो सेन्स येणार कुठून? बरं, पर्यटनाला आम्ही जातो ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे सेल्फी काढण्यासाठी, पण तिकडच्या समाजामध्ये काय चाललंय हे मुलांना दाखवत नाही. 3 स्टार मध्ये राहता की नाही हे मुलांना दाखवतो. पण जीवन कसं आहे भारतातलं हे मग फक्त डॉक्युमेंटरीत दिसतं, आणि ती बोर असते, त्यामुळे कोण बघणार. आपण मी फिलिंगच पैदा नाही करत. करेक्ट. याचा अर्थ असा आहे की थोडं पूर्ण करतो, आणि त्यामुळं पुढचा तोटा असा होतो की यामुळं हु इज द सफरर, तर त्याला मी म्हणतो ऑल फिलिंग. कारण मी मध्येच बांधल्यामुळं, वीची संधी न मिळाल्यामुळं
माणसं ऑलला जातच नाही. मग काय होते की सारे भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त पाठ करण्यासाठी राहतात. पालकत्वाची जबाबदारी मी तुझं संगोपन करता करता मी आणि आपण, आम्ही आणि आपणकडे नेणं आहे हे आपण जवळजवळ विसरत आहोत. आणि हे फार महत्वाचं आहे. मीचं संगोपन करा, मीला अजिबात कमी लेखत नाहीये. कारण उत्कृष्टता जर मी मध्ये आली तरच उत्कृष्टता वी मध्ये म्हणजे आम्ही मध्ये येईल. पण मी मध्ये गुंतवणं स्वतःला आणि मुलाला, याच्यामुळं आपण आजकालच्या मुलांचं एक्सपोजर खूप आहे. ते कोणतं? गाड्यांच्या मॉडेल्स. गाड्यांच्या मॉडेल्सचं जनरल नॉलेज असायला माझा अजिबात आक्षेप नाहीये. पण आपल्या मुलाला औरंगाबादच्या जवळ 30 किलोमीटर वरची जिल्हा परिषदेची शाळा कशी भरते माहिती आहे? कोणाला माहित नाही. आणि जिल्हा परिषदेतल्या मुलाला ही शाळा कशी येते माहिती नाही. म्हणजे आपण इतकी बेड तयार करतोय ज्याची सुरुवात मी पासून होते आणि मग आमचे मुली सुद्धा संकुचित. मग आमची ही शाळा अशी, आमची ती शाळा अशी. त्यामुळे मग आम्ही ऑल पर्यंत पोहोचणार कधी? जेव्हा युद्ध होईल तेव्हा ऑल, आणि शांततेच्या काळामध्ये मी आणि मी तू. हा खरं म्हणजे इतका महत्वाचा मुद्दा आहे की तो आपण पालक म्हणून आज फोकस करणं. आणि मीच संगोपन करताना मी तुझं, त्याला तुम्ही कधी आणि कुठे कॉम्पिटिशन पासून दूर ठेवणार हा विचार करायला पाहिजे. आपण आज कॉम्पिटिशनचाच विचार करतो. म्हणजे ना, मी पालकांना खूप वेळेला हा प्रश्न विचारतो की तुमचा मुलगा करत असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कॉम्पिटिशन नसलेली ऍक्टिव्हिटी सांगा. प्रत्येक क्लासमध्ये टाकल्यावरती, आज जिल्हा स्तरावरती, मग राज्य स्तरावरती, अरे आनंदासाठी काहीच नाही ठेवलं आम्ही. उईच्या काळात असं नव्हतं बघा. उईच्या काळात सगळे उई त्या गल्लीतले, गावातले एकत्र जमून उन्हाळपणा करायचे. आज उन्हाळपणा हरवलाय. पण उन्हाळपणाचे फायदे होते, एक्सप्लोरिंग होतं ते, ज्याला आपण उन्हाळपणा म्हणतो ते एक्सप्लोरेशन अख्खं स्क्रीनवर उतरलंय. कारण तुम्हाला अनुभूतीचं ते एक्सपोजर नाही. मग एक्सपोजर फक्त स्क्रीनवरती आहे. मग मी स्क्रीनवरतीच सगळं बघणार. म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये उन्हाळपणाचा समावेश मला अपरिहार्य वाटतो. कारण सगळेजण आपण असे माफक बसवतो ना सगळ्यांना. स्वच्छतेपणा नाहीच आहे का? बरोबर, पालक म्हणून आपण काय म्हणतो, बरोबर आता 7वी आली, आता 8वी आली, आता पुढे दाखवतो काय. म्हणजे पुण्यामध्ये एक क्लास आहे, ते काय जेई नीटवाला, ते 7वीत का 8वीत क्लासची एंट्रन्स एक्झाम घेतात. म्हटलं वा. त्या क्लासच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्ही पास झाले तर क्लास. अरे बाप. आणि हे सगळं पालन करता मग काय होतं माहितीये, या निमीपणामुळे बाय द टाइम हा मुलगा किंवा मुलगीला मेडिकलच्या आणि इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला जातात ना, त्या सगळ्या परीक्षांनी त्यांच्या उत्साहाचं खच्चीकरण केलेलं असतं. उत्साह नसतो, मल्टिपल चॉईस. त्यामुळे एमसीक्यू हे आयुष्य झालंय. आणि एमसीक्यूचं आयुष्य झाल्यामुळे
निबंध सुद्धा लिहायचा असतो, हे सगळेच विसरले. फक्त MCQ. मग आता पद्धती आहे, ठीक आहे, पद्धतीच्या मर्यादा आहेत, कोणत्या शिक्षण पद्धतीच्या मान्य करू. पालक म्हणून आपण MCQच्या बाहेर जाऊन निबंध लिहायला कधी शिकवणार? हा विचार आपण न केल्यामुळे ना आपण त्या मीत्वाच्या लाड संगोपन नाही ते करतो आणि त्याला वी आणि ऑल पासून वंचित ठेवतो. हे आपण सगळे करत आहोत. आपापला विचार आपण करणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. या सगळ्या बोलण्यातनं मला बिंग अ पॅरेंट जी गोष्ट लक्षात आली ती अशी की आपण मुलांना फक्त नावापुरतं मर्यादित ठेवलंय, त्यांना आडनावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. की एका आडनावाची माणसं घरात राहत असतात, त्यांना पण विचारात घ्यायला पाहिजे. मी फक्त माझाच विचार करतो, पण सर एका बाजूला जिथे दोन्हीही पालक नोकरी करतायत किंवा व्यस्त आहेत, ते लेकरू एकटंच आहे घरात किंवा दोन लेकरं घरात एकटीच आहेत. सो त्यांच्यामध्ये हा वी जो आहे तो मी पासून वी पर्यंतचा प्रवास कसा करायला पाहिजे? खूप महत्वाचं आहे. समजा ही दोन लेकरं घरात आहेत, एक बहीण भाऊ आहे, वेगवेगळ्या वयोगटाचे आहेत, आई बाबा नोकरीला जात आहेत. म्हणजे चौघांची टीम करायचा अतिशय उत्तम मार्ग आहे. का नाही केलं? म्हणजे ह्याच्याकडे संधी म्हणून काय नाही बघायचं की दोघेही जर व्यस्त आहेत, दोघांनाही अर्थार्जनासाठी बाहेर जावं लागतंय. मग 6व्या आणि 7व्या वर्षापासून मुलं मुली दोघेही चहा करायला शिकतात, शिकू देत की. ऑर्डर करायला शिकतात, किराणा माल आणायला शिकतात, करू देत की. संधी आहे. पण ती संधी आपण घेतोच असं नाही. तिथे टीम करायची संधी आहे. पण काय करतात, आपण काय करतो, त्यांना काही करायला लागू नये. मग आपण मदत ठेवतो, ते आल्यावरती त्यांना काहीतरी कुठून तरी मिळेल असं करतो, किंवा जवळ राहणारे आजी आजोबा असतील तर उत्तमच. म्हणजे ते छान आहे, ते घेतात, ते घ्यावी आहे, ते सुद्धा वीचा भाग आहे, त्यामुळे त्यांनी ती घ्यावी. म्हणजे आजी आजोबा असलेली घरं चांगली असतात बरं का मुलांसाठी. पूर्वी तो नियम होता, आता तो नियम राहिला नाही. आणि जशी आपली मुलं परदेशात वगैरे गेली तशी स्क्रीनवरच आजी आजोबा दिसतात मुलांना. पण मुद्दा काय की कुटुंबामधलं वास्तव आणि कुटुंबामधल्या अडचणी ह्या मी कडून वी कडे जाण्याची संधी का नाही म्हणून का नाही घ्यायची. आणि मग त्या कुटुंबानं स्वतःचा एकत्रित वेळ हा आखावा. आज जेनझी आहेत ना, ते तुम्हाला भरपूर आयडिया देतील व्हॉट इज क्वालिटी टाइम. तुम्हाला त्यांना आयडिया द्यायची गरज नाहीये. ते तुम्हाला सांगतील की दोज 15 minutes were very nice for me. कारण ते मित्र वगैरे आहेत ना, तेव्हा ते तुम्हाला सांगतील, मग ते आपण ऐकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय होते की त्यांच्या फ्रेम ऑफ रेफरन्सेस आपण समजून घ्या, त्यांचे विषय आपण समजून घ्या. तू आता मगाशी म्हणालस मी पण पालक आहे, तसं मी पण पालक आहे आणि मी पण अजून आहे. तर माझ्या मुलातून मी काय काय शिकलो, तर मी क्रिकेटवाला आहे, माझा मुलगा फुटबॉल आणि F1 वाला. मला काही माहिती नव्हतं फुटबॉल आणि F1 दोन्ही, माझा काही संबंध नव्हता. मला त्या गाड्यातून फिरताना बघून मला चक्कर यायची, कारण त्याचा स्पोर्ट काय आहे मला कळायचंच नाही कधी दिवस. पण अशा वेळी मी ठरवलं की मला आता शिष्य व्हायचंय माझ्या मुलाचं, आणि फुटबॉल आणि F1 मला त्याच्याकडून शिकायचं. मी शिकायला लागलो, बरीच वर्ष झाली शिकतोय. पण त्यामुळे काय होतं माहितीये की आमच्यातलं स्पॉन्टेनियस असं जे उत्स्फूर्त संभाषण असतं ना, ते पटकन होतं. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यामुळे तो आता क्रिकेटमध्ये रस घेतो. अच्छा, हो. ते तर बाबा एवढा आपल्या स्पोर्ट्सच्या साठी करतोय, तर त्याने जरा विचारलं पाहिजे की गिल कसा खेळतोय वगैरे.
हे झालं स्पोर्ट्सच्या बाबतीत. दुसरं, माझा पाश्चात्य संगीताशी काहीही संबंध नव्हता. त्या बाबतीतही माझा मुलगा माझा गुरु, आणि तो गिटार वाजवायला शिकला. आता तो कंपोज करतो, इथपर्यंत आला त्याचं गिटार. आणि ते गिटार वाजल्यावरती मी शिकलो, मी पण आणि माझी बायको पण, की तू का वाजवतो, कसा वाजवतोय, त्याच्यात काय काय असतं आम्हाला सांग. मग तो शिकवण्याची संधी मिळवल्यावरती कोणीच सोडत नाही. तेव्हा तो आम्हाला शिकवायला लागला, छान शिकवायला लागला. आणि मग मी त्याच्याकडून रॅप, पॉप, रॉक काय असतं, कसं असतं, क्लासिकल वेस्टर्न म्युझिक कसं असतं, जे इंग्रजी सिनेमे, आंतरराष्ट्रीय सिनेमे असतात त्यातलं बॅकग्राऊंड स्कोर्स काय असतात, मला काय नाही नव्हतं. हे सगळं मी त्याच्याकडून शिकायला सुरुवात केली. आणि त्यामुळं काही वर्षापूर्वी एक चमत्कारच घडला माझ्या बाबतीत, की आपलं ते एक सकाळचं गाणं असतं बघा, म्हणजे सकाळी आपल्या डोक्यात काहीतरी एक ट्यून येते, मग तेच गाणं आपण दिवसभर ते गुणगुणत राहतो. ते अचानक एक इंग्रजी गाणंच गायला लागलं. तोपर्यंत माझी मजल हिंदी फिल्म संगीत, मराठी भावगीतं, फारच झालं ते एखाद्या शास्त्रीय संगीतातलं राग, एवढंच होतं. आणि माझ्या मुलानं ते ऐकलं गुणगुणताना, आणि त्याने जो आदरयुक्त कटाक्ष माझ्याकडे टाकलेला आहे, माझ्या पालकत्वाचं सार्थक झालं. हा वा, असा आदरयुक्त कटाक्ष मिळणं क्या बात. हा झालं, आपण चांगले कटक झालो. हे आपण संदर्भ घेणं त्यांचं काय ते आजकालच्या म्हणजे सगळा गोंधळ असतो, काठळ्या असतात नुसत्या. अरे आपण जरा काय जजमेंट होतो ना आपण, तलवारी दोन्ही हातात घेऊन जजमेंट मारत फिरतो आपण. मग आपण संभाषणाचे दोर आपण तोडतो. मध्ये मी तू होत, म्हणजे मुलं इकडे पालक इकडे, मी येतच नाही तिकडे, मी पर्यंत गाडीत जात नाही. सो ह्या सगळ्या संधी आहेत आपल्याकडे, त्या मिळवायला पाहिजे. जोडण्याच्या, शिकण्याच्या केवढ्या तरी संधी आहेत. काय शिकायचं. हा, पालक म्हणून अनेकदा, म्हणजे आता गाण्याचाच विषय निघाला म्हणून, की आपण कारमध्ये 4-4 जण किंवा 3 जण प्रवास करत असतो, तो त्याच्या आवडीची गाणी लावतो, आणि ती नॉर्मली इंग्लिश असतात आत्ताच्या पिढीची, आणि आपण एक 5-10 मिनिटं झाली की नंतर बदलले आहे ते. आता एक तर ते इंग्रजी आपल्याला कळत नाही, दुसरा तो वाद्यांचा मेळ आपल्याला सण, आणि मग आपण आपल्या काळातली गाणी कशी सुंदर आहेत हे त्याच्यावर लागतो. तसं प्रत्येक ठिकाणी आपली मतं आपण त्यांच्यावर लादत जातो आणि ही संधी घालवतो. हो, बघा, आपला दृष्टिकोन, दृष्टिकोन हा शब्द आपण समजून, इंटरेस्टिंग शब्द. माझा अमुक एका गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कितीतरी अंशाचा असणार की नाही. म्हणजे जो 1 अंशाचा काहीतरी असणार ना, त्याचा अर्थ काय झाला, त्या गोष्टीकडे बघण्याचे किमान 359 अजून कोण असणार की नाही. गणित आहे. मग माझा दृष्टिकोन 360तला 1 आहे. हा, किमान. हे कुठे लक्षात घेतो आपण. माझा दृष्टिकोन म्हणजे 360 अंश. आता मी जर असं म्हणतो की माझा दृष्टिकोन इक्वल टू 360 अंश, संपलंच की पुढे कशावरती पूर्ण होणार हो. म्हणून माझा हा दृष्टिकोन आहे. बरं, मला त्यातलं काही समजत नाही, हे किती चांगलं आहे. ज्ञानाची पहिली पायरी का मानू नये. पण मला ते समजून घेण्याची गरज सुद्धा नाही असं म्हटलं झालं. मग तिकडे उभयपक्षी संवाद थांबला. तू आता म्हणालास तसं की संगीताला म्हणजे त्यांची सिम्फनी आहे, आपली हार्मनी आहे. बरं, आपल्याकडे आता सिम्फनी खूप मोठ्या प्रमाणात भारतीय संगीतातही आहे,
वगैरे वगैरे. पण इथपर्यंत आपण पोचतो कुठे? मग आता त्यासाठी काय करायला पाहिजे? तुझाच प्रसंग की 3 जण एका गाडीतून निघाले आहेत, तर ना तो जो 2 तासाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये संगीत ऐकायचंय किंवा काही पॉडकास्ट ऐकायचंय, संगीत ऐकायचंय, काहीतरी ऐकायचं. आधी निगोशिएट करावं. अच्छा, ओके. हो, आधी निगोशिएट करावं की ना आपण काय काय ऐकूया रे. आपण प्लेलिस्ट तयार करूया, प्लेलिस्ट ऑफ अवर ट्रॅव्हल. आणि मग त्याच्यावरती तुला हे ऐकायचंय, मला हे ऐकायचंय, काय करायचं आधी. बघा, आपण ना मुलांना डिसिजन मेकिंग मध्ये सहभागी करून घ्या वगैरे. हे साधे डिसिजन मध्ये पहिलं घ्या की. म्हणजे आपण त्यांना ना आपल्या सोयीप्रमाणे डिसिजन मध्ये सहभागी करून घेतो निर्णय. तसं कशाला करावं? आपण काय विचार करावा की तो आनंददायक भाग आहे, तो 2 तासाचा प्रवास आहे ना, तो आमच्या तिघांच्यासाठी छान व्हायला पाहिजे. मग आपण ना मध्ये कुठे थांबायचं, मिसळ कुठे मिळते करतो ना, बटाटावडा कुठे मिळतो हे करतो आपण निगोशिएट. मग संगीत काय नाही करायचं? काय ऐकायचं ते का नाही करायचं गद्याचं? मग आता इथे प्रश्न काय येतो माहितीये? निगोशिएट करणे. आम्ही पालकांनी एवढ्याशा मुलांबरोबर बोलणी करायची का? हे काय ही आजकालची मुलं, आम्ही एवढे होई यांच्याशी चर्चा करायची. मी इथे आम्ही एवढून बसतो, आम्हाला काय वाटतं की चर्चा करणे हा कमीपणा आहे. चर्चा करणे म्हणजे शरण जाणे आहे. सगळं आपण आपलंच सगळं. आणि बरं, हा दृष्टिकोन म्हणजे 360 अंश. काय गमवत नाही. मग आपण ऐकून घेणं हे महत्वाचं. आणि ऐकून घेताना लक्षपूर्वक ऐकून घेणं, जास्तीत जास्त नॉन जजमेंटल राहण्याचा प्रयत्न करणं. हा पण ते मानवी पातळीवरती करूया, कारण प्रयत्नच करायला लागणार. एकदम कोण नॉन जजमेंटल होतो? हे केलं तर संवाद सुरू होतो. आणि संवाद सुरू झाला तर फक्त समस्यांची उकल होते असं नाही. संवाद सुरू झाला तर आनंदामध्ये भर पाडता येते. वा वा. हा आपण ना कधीच विचार करत नाही की संवाद चांगला असेल तर आनंद पण छान होतो जास्त. सगळं नकारात्मक पाहिजे आपल्याला सवय लागली की म्हणजे संवाद पाहिजे मुला बालकांमध्ये, कारण प्रश्नांची उकल होते. पण त्याचबरोबर खूप चांगले आनंदी क्षण निर्माण करता येतात, हे पण सांगायला पाहिजे ना. पण हे करताना आणखीन एक प्रॉब्लेम जो मला लक्षात आलाय तो असा आहे, घरात माणसं 4, खोल्या 4, मोबाईल 4, हे 4 जण स्क्रीनवर. म्हणजे आता मी पण एक नवीन नाटक लिहितोय, त्या नाटकामध्ये मी स्क्रीन वापरतोय आणि त्या स्क्रीनवर फक्त स्माइली येणार आहे. प्रसंग घडतो आणि स्माइली येतात आणि शेवटी नाटकाच्या कळतं की हे एक कुटुंब आहे. सो सर, आता हे स्क्रीन टाइम इतका वाढला आहे की या स्क्रीन टाइम पासून पालकांनी आणि मुलांनी दोघांनीही दूर कसं जायला पाहिजे? मी आता अलीकडे सगळ्यांना काय सांगतो ते तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने स्क्रीन पॉलिसी करायचे दिवस आलेले आहेत. स्क्रीन पॉलिसीचं गाईडलाईन्स आहे की हा जो हात आहे, याचा हा जो तळवा आहे, दिस इज कॉल्ड मॅन्डेटरी यूज ऑफ. म्हणजे तुम्हाला तुमच्या विद्यार्थी म्हणून, एक्झिक्युटिव्ह म्हणून जे काय तुम्हाला जो मॅन्डेटरी करावा लागतोय ना यूज, तो हा यूज आहे. आता राहिली 5 बोट. 5 बोटामध्ये पहिलं बोट आहे टाइमपास. ओके. स्क्रीन कशासाठी? टाइमपास. दुसरं बोट आहे सोशलायझेशन. किती लाईक्स आले, कॉमेंट किती आले वगैरे. तिसरं बोट आहे एंटरटेनमेंट, मनोरंजन. ते बसलो होतो, पिक्चर लावला, OTT वरती बिंज वॉचिंग केलं, जे काय आहे तिसरं. चौथं आहे
एज्युटेनमेंट. ओके. आता मी चौथं बोट नवीन घालतो. मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट आणि ज्ञानरंजन म्हणजे एज्युटेनमेंट. आपण जाणीवपूर्वक ज्ञानरंजनाचा पर्याय वापरत नाही. अच्छा. ओके. बघा, 5वं बोट सांगतो आणि मग त्याच्याकडे जातो. 5वं बोट आहे एज्युकेशन अदर दॅन युअर डोमेन ऑन द पाम. अच्छा. हे लक्षात घ्या, एज्युकेशन अदर दॅन द डोमेन. कारण डोमेन स्पेसिफिक आहे, ते तळव्याचा भाग आहे, ते बोट नाही होऊ शकत. आता काय आहे बघा, एंटरटेनमेंट आणि एज्युकेशन ह्यांना जोडणारं मधलं बोट आहे एज्युटेनमेंट. आता या एज्युटेनमेंट मध्ये काय आहे, यामध्ये जिथे तुम्हाला छान काहीतरी ऐकायला बघायला मिळतं, पण ते बघत असताना तुम्ही थोडे शिकता सुद्धा. ओके. मग आपण ना ज्ञानरंजन डेव्हलप केलं जास्तीत जास्त, तर काय होतं माहितीये, एंटरटेनमेंटची सुद्धा क्वालिटी वाढते. मग ना मी फक्त विनोदी पिक्चर, टाइमपास पिक्चर बघायच्या ऐवजी चांगले सिनेमे पण बघायला लागतो. ज्या उपलब्ध आहे ना जगातले चांगले सिनेमे, चांगले विनोदी पण घ्या. पण मग हे कधी येईल तर मध्ये ज्ञानरंजनाचं बोट आलं तर. म्हणून ना या बोटाचा उपयोग कसा करायचा हा, आणि सुदैवाने स्क्रीन मध्ये ज्ञानरंजनाचं भरपूर मटेरियल असतं, आपण ते एक्सप्लोर करत नाही. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय की आपलं आवाहन आहे, आपलं जे चॅनल आहे, आपल्या चॅनलवरती ज्या 450 मुलाखती आहेत, त्या 450 मुलाखती म्हणजे ज्ञानरंजन आहे. कारण लाखो मंडळी हे आवडीने ऐकतात किंवा आवडीने पाहतात. आवडीने पाहणं इज ज्ञानरंजन. तर तो भाग डेव्हलप केला तर काय होतं बघा, हे 3 आहेत ना, मग ते इकडे स्थिर राहतात. अच्छा. आणि ज्ञानरंजन आणि एज्युकेशन अदर दॅन डोमेन हे जोडले गेले तर आपला विकास होतो. म्हणून ह्याला स्क्रीन मुद्रा असे म्हणतात. ही स्क्रीन मुद्रा आहे. आता ही स्क्रीन मुद्रा आहे, आपण बेसलाईन घेऊ. घराची स्क्रीन मुद्रा काय काय हे बदलत असणार, वय वेगळं असणार, तुमचं पहिली टर्म आहे का सेकंड टर्म आहे का सुट्टी आहे असणार वगैरे. पण ही बेसलाईन पकडायची. मग हे फक्त सुरुवात आहे. मग काय करायला पाहिजे, मग आपल्याला घरातले 3 स्क्रीन असतात साधारण, एक मोबाईल, एक टीव्ही आणि एक कॉम्प्युटर. आणि ते ओव्हरलॅपिंग आहे. आताच्या काळामध्ये ते पूर्णपणे ओव्हरलॅपिंग आहे. पण ह्या 3 स्क्रीनचा वापर सुद्धा प्रत्येकाने कसा करायचा. हा स्क्रीन तर प्रायव्हेट आहे, पण टेलिव्हिजनचा स्क्रीन तर पब्लिक आहे. पब्लिक आहे सर्वांनी बघण्यासारखं आहे. मग जसं तुम्ही इंडिव्हिज्युअल व्ह्यूइंग करताय तुझ्या गोष्टीमधले 4 खोल्यात, तुम्ही ज्ञानरंजनाचा एकतरी कार्यक्रम सगळे मिळून बघता का? बरं, मी ज्ञानरंजन म्हणतोय ना, त्याच्यामध्ये मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया पण आहे, हे लक्षात घ्या. हो, पण त्यातून खूप शिकायला मिळतं आणि मजा पण येते. तर तोही किती चांगला कार्यक्रम आहे की त्याच्यामधून तुम्हाला किती सिरियसली, सिन्सिअरली पाकक्रियेकडे, पाककलेकडे पाहता येतं, किंवा ते पाकशास्त्र कसं आहे, वेगवेगळ्या देशांमधलं शास्त्र ते कसं आहे. तर हे सगळे ॲमेच्युअर्स असतात, तर ते कसे हौशेने उत्कृष्टतेची एक एक पायरी चढत पुढे जातात. ते कसे डिशेस तयार करतात, ते वेळाबरोबर काय पद्धतीने कोप अप करतात. म्हणजे मला तर इतकं छान वाटतं की तो वेळ आणि क्वालिटी ह्याची सांगड ते सगळे कसे घालतात ते एखादी डिश तयार करताना. वाव, मला इतकं छान वाटतं, इतकं शिकायला मिळतं त्यातून.
म्हणजे माझ्या घरचा आमचा क्वालिटी स्क्रीन टाइम सगळ्यांनी बघायचं, त्याच्यामध्ये मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया किती बघायचं. हे आपण जर करत गेलो ना तर मग काय होतं की स्क्रीनचे ऍडव्हान्टेजेस आपल्याला घ्यायचेच आहेत ना. आपण काय करतो माहितीये, हातातला स्क्रीन काढून घेतो, इंटरनेट कनेक्शन काढून टाकतो, ह्या होतं सोड, म्हणजे क्रांतिकारकच करतो आपण. कशाला तुम्ही ते गॅजेट ठेवून ते कसं वापरता हे तुम्ही बघा ना. आणि ते वापरताना मग तुम्हाला हे सगळं जसं करावं लागेल. मी अख्खच्या अख्ख सांगत बसत नाही, खूप डिटेल. पण अजून एक गोष्ट सांगतो की नो स्क्रीन टाइम पण हवा की नको. येस ऑफकोर्स. म्हणजे आपल्या त्या वीच्या जमान्यामध्ये ना स्क्रीन नव्हतं ही गोष्ट खरी आहे, पण तो वी टाइम साठी आपल्याला काय असं आखायला लागायचं नाही. मोठं कलिंगड आणलंय, सगळे बसले, कलिंगड कापणं मग वी टाइम. बरोबर, मक्याची कणसं खाणं, भुईमुगाच्या शेंगा खाणं मग वी टाइम. म्हणजे तो वी टाइम जो आहे तो आपण तयार करायला पाहिजे ना. आजकाल मंडळी पत्ते खेळत नाही, म्हणजे पत्ते खेळत नाही म्हणजे घरात बसून आपल्याला 7-8 वगैरे चप्पू विपू वगैरे काय धमाल असते खेळायला, खेळतच नाही लोक. म्हणजे अल्टरनेटिव्ह आपण तयार जोपर्यंत करत नाही डायरेक्ट एक्सप्रेशनचे, आणि ते त्यांना कळत नाही ना जोपर्यंत, ते तो एक्सपिरियन्स असेल तर ते करतील ना. म्हणजे पत्त्यामधले खेळ असतील. म्हणजे आमच्या घरी आम्ही पिक्शनरी नावाचा खेळ भयंकर पॉप्युलर केला होता. म्हणजे माझा मुलगा मुलगी आम्ही दोघे, पिक्शनरी म्हणजे काय, तो याच्यासारखा असतो डमशरासारखा, तिथं अक्षर आणि इमेजेस असं. तर आम्ही असे खूप खेळायचो. आता असं झालं की मुलीचं लग्न झालं, मुलगा शिकून परदेशात गेला, आणि जेव्हा आम्ही सगळेजण एकत्र आलो ना तेव्हा आम्ही असं ठरवलं की एक दिवस आपण लहानपणी करायचं ते सगळं करायचं. आणि आम्ही त्या दिवशी सगळं हे केलं, पिक्शनरी केली, आम्ही एकत्र स्वयंपाक केला, त्यांनी मला मदत केली वगैरे वगैरे वगैरे. आणि वी हॅड गाला टाइम. आणि त्याच्यामध्ये स्क्रीन नव्हता. मग नंतर आम्ही त्यावेळेला जे बघायचो साराभाई वर्सेस साराभाई, मनोरंजन. मग सगळ्यांनी त्याचे 2 एपिसोड बघितले आणि वी रिव्ह्यूड अवर फन. म्हणजे पालकत्वामध्ये ते जर असेल ना तर त्या पोरांना पण वाटतं आता. आणि दॅट वॉज प्लॅन. हे सगळे 1.5 दिवस ती सासरून आलेली, हा परदेशातून आलेला, आणि आम्ही हे मजा करायची अशी. सो यू रिक्रिएट. काय धमाल आली हो. आता हे तुम्ही पेरता म्हणून ते उगवतो. त्यामुळे ते त्या वेळेला कसं पेरायचं. आमच्या घरातली अजून एक गंमत सांगतो, आम्ही केलेला प्रयोग. त्या प्रयोगाचं नाव आहे सामुदायिक आळस. आमच्या घरातला अत्यंत यशस्वी पालकत्वाचा प्रयोग, सामुदायिक आळस. प्लॅन. त्या दिवशी कुणीही कुणाला तू हे कर असं सांगणार नाही, पण प्लॅन. म्हणजे या शनिवारी रात्रीपासून ते सुरू होईल, ते दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळपर्यंत हा प्लॅन आळस सर्वांना असेल. ते पण आम्हाला सांगणार नाहीत कधी उठा, आम्ही पण सांगणार नाही की तुम्ही बाहेर पडा बिछाण्याच्या. मग कोणाला तरी वाटेल आता कोणी कॉफी करेल का, मग ज्याला दया येईल त्याने करायची. सांगायचं नाही तू हे कर. अरे आम्हाला इतकी मजा यायची आणि अजूनही येते. आता बघा सगळे प्रयोग शिस्त लावण्याचे करतात, आळसाचा प्रयोगच करत नाही कोणी. आळस, उन्हाळपणा प्रयोगच नाही. तर आमचा आळसाचा प्रयोग हॅज बीन अवर फॅन्टॅस्टिक बॉन्डिंग एजंट. हा प्रयोग उद्या शनिवार असल्यामुळे
प्लॅन करून आणखीन एक मला जी महत्वाची गोष्ट वाटते कसं की आम्ही लहानपणापासून सगळ्या मुलांना हेच सांगत आलेलो आहे की सगळे दोर कापलेले आहेत, आता लढा आणि लढा. म्हणजे आम्ही फार शेलाप्रमाणात झालेलो असतो. हो का? म्हणजे आम्ही नीट आणि जेई याच्या पलीकडे विचारच करत नाही. तुम्ही मगाशी मास्टर शेफचं उदाहरण सांगितलं, इतरही अनेक खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या करता येऊ शकतात. हे मुलांना किंवा आम्ही बोलतही नाही किंवा त्याच्याबद्दल विचारही करत नाही. सो पालक आणि मुलांनाही त्यांच्या आजूबाजूला, माझा मित्र इंजिनिअरिंगला जाणार आहे, मलाही इंजिनिअरिंगच करायचंय, माझा मुलगा मेडिकलला जाणार आहे, मलाही मेडिकलच करायचंय, माझा एकही मित्र हॉटेल मॅनेजमेंटला जात नाही किंवा तो माझ्यासारखा नाट्यशास्त्राला जात नाही. म्हणजे माझ्या वर्गात आम्ही 32 जण आहोत, 31 जण डॉक्टर आहे, मी 32वा डॉक्टर आहे, पण तो नाट्यशास्त्राचा PhD आहे, पण मी एकटाच नाट्यशास्त्राला आलो ना. असा वेगळा विचार पालकही करत नाहीत आणि मुलंही करत नाही. त्याला कोण जबाबदार आहे सर? परिस्थिती, पालक की मुलं? नाही, खूप सारे एक्सपेरिमेंट करणारे भरपूर पालक आहेत, ते आपल्याला माहित नसतात. आणि ना पालकांचा एक गट असा आहे, पण पालकांचा दुसरा गट शिक्षणामध्ये प्रयोग करणार आणि प्रयोगशील पालकांचे गट हे पण आहेत महाराष्ट्रात. संख्येनं कमी आहे पण आहेत. प्रयोगशील पालकांच्या गटांनी चालवलेल्या शाळा होय आपण बघतो कुठे. आपल्याला वाटतं जेई नीटच्या पुढे काही नाही. त्यामुळं आपल्याला ह्या पालकांच्याकडे पाहण्यासाठी आपल्या